सर आपला परिचय द्या. मी चार्टर्ड अकाउंटंट गिरीश मुंदडा, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी नागपूर महानगरचा अध्यक्ष आहे. सर येणाऱ्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारचं बजेट आहे. व्यापारी संघटनेला काय अपेक्षा आहे, काय सांगाल एकंदरीत? असं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये संपूर्ण व्यापार क्षेत्र जे आहे, पर्टिक्युलरली MSME आणि ट्रेडर्सबद्दल मी बोलतो आहे. त्याच्यामध्ये अपेक्षा अशा आहेत की ह्या वर्षापासून म्हणजे फायनान्शियल इयर 26-27 पासून नवीन इन्कम टॅक्स जे आहे डायरेक्ट टॅक्समध्ये, नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 हा इंट्रोड्यूस झालेला आहे आणि हे संसदेमध्ये पारित सुद्धा झालेलं आहे आणि लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियानी सुद्धा याला पारित करून दिलेलं आहे. तर आता फायनान्शियल इयर 26-27 मध्ये याचं लागू होणं झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की मागल्या इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये करीब करीब 819 सेक्शन्स होते. आता त्याला 536 वर आणलेलं आहे आणि काफी शिथिलता त्याच्यामध्ये आणलेली आहे. पण म्हणतात ना की बाई स्कोप अजूनही जिवंत असतोच आहे. तर याच्यामध्ये स्कोप असा वाटतोय की हा 2025चा ऍक्ट जेव्हा आपण वाचतो आहे तर त्याच्यामध्ये असं वाटतंय की बा जसा इन्कम टॅक्सची रेजिम, न्यू टॅक्स रेजिम, ओल्ड टॅक्स रेजिम, तर याच्यामध्ये थोडी क्लिष्टता आहे, कन्फ्युजन आहे लोकांना. तर आमची अशी डिमांड आहेत, MSME म्हणा किंवा ट्रेडर म्हणा किंवा ऑल टॅक्स पेयर्स म्हणा, आमची डिमांड आहे की एकच टॅक्स रेजिम असायला पाहिजे आणि ती युनिफॉर्म असायला पाहिजे. हा एक भाग झाला.